तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हाताला प्लॅस्टर करायला गेलेल्या चिमुकल्या निरंजनची प्राणज्योत मालवली। शोकाकुल वातावरणात अंत्यविधी। कनेरीवाडी येथील शाळेत शिकणारा अवघ्या 6-6.5 वर्षाचा निरंजन अजित खोत या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे। कोल्हापूर येथील डॉक्टर बाबर नामक डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून सदर डॉक्टरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। निरंजन हा शाळेत खेळताना पडला होता। त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झाली होती, त्यामुळे हाताला प्लॅस्टर करायचं होतं। त्याच्या आईवडिलांनी रविवारी कोल्हापूर येथील डॉक्टर बाबर हॉस्पिटलमध्ये निरंजनला नेले होते। प्लॅस्टर बसवण्यापूर्वी असा कोणता उपचार डॉक्टरांनी केला की निरंजन कोम्यात गेला हे समजत नाही। डॉक्टरांनी चुकीचा उपचार केला। नातेवाईकांना न सांगताच निरंजनला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले। डॉक्टरांनी हलगर्जीपणा व चुकीचा उपचार केल्याने हसता बोलता निरागस असलेल्या चिमुकल्या निरंजनला प्राण गमावावा लागल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। निरंजनची प्राणज्योत मालवली। शुक्रवारी शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात निरंजनच्या मूळ गावी फुटाणेवाडी तालुका निपाणी येथे अंत्यविधी करण्यात आला। कवठेगुलंद तालुका शिरोळ येथील भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे राजू उर्फ राजगोंडा शिवगोंडा पाटील यांचा निरंजन हा भाचा होता, तर शिवगोंडा अनगोंडा पाटील यांचा नातू होता। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निरंजनला प्राण गमवावे लागल्याने कवठेगुलंद या आजोळासह कनेरेवाडी फुटाणेवाडीसह सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान कोल्हापूरच्या डॉक्टर बाबर यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे। या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी सुरू केली आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।